हॅलो स्टुडंट, वेलकम इन सहज शिक्षण. तर आज आपण इयत्ता 6वीचा भूगोल या विषयामधील 5वा जो धडा आहे तापमान, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. आणि हो, याच्या आधीचे 1 ते 4 धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 6वी भूगोल ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही याच्या आधीचे स्वाध्याय बघू शकता. तसेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. आता बघूयात यामधला आपला प्रश्न अ. मी कोठे आहे? त्यातील पहिला, माझ्या परिसरातच 0° तापमान रेषा आहे. तर याचे उत्तर येईल, मी शीत कटिबंधातील परिसरात आहे. दुसरा, परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25°C आहे. मग याचे उत्तर, मी उष्ण कटिबंधातील आहे. तिसरा, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10°C आहे. उत्तर येईल, मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आता प्रश्न ब. मी कोण? पहिला, समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. तर याचं उत्तर असेल समताप रेषा. दुसरा प्रश्न त्यातील, तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. याचे उत्तर असेल तापमापक. तिसरा आहे, जमीन व पाण्यामुळे मी तापते. उत्तर आहे हवा. चौथा प्रश्न, जमीन व पाणी माझ्यामुळे तापते. उत्तर आहे सूर्य. प्रश्न क. उत्तरे लिहा. त्यातील प्रश्न पहिला, पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा. तर पृथ्वीचा जो आकार आहे, या आकाराचा पृथ्वीवरच्या तापमानावर नेमका कसा परिणाम होतो हे आपल्याला त्या आकृतीसह स्पष्ट करण्यास सांगितले आहे. तर विद्यार्थ्यांनो, बघूया त्याचं उत्तर. पॉइंट वाईज आपण याचं उत्तर देणार आहोत. पॉइंट पहिला, पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे किरण पृथ्वी पृष्ठभागावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप पडतात, तर काही भागात ते तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो. मग आपला आता दुसरा मुद्दा, 0° ते 13°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात. म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते. प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग
जास्त तापतो, त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. हा झाला आपला दुसरा मुद्दा. तिसरा परिणाम बघणार आहोत. 13°30' ते 66°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते. ते किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते. यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते, म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात. चौथा मुद्दा बघा पुढचा. 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात. ते किरण अति जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापल्याने त्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते. त्यामुळे या पट्ट्यांना शीतपट्टे असे म्हणतात. तर यानुसार आपण त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम सांगितला आहे. आता बघणार आहोत त्याची आकृती. तर ही आहे आपली पृथ्वी गोलाची आकृती. इथे आहे 0° विषुववृत्त, हे आहे 90° दक्षिण ध्रुव, 90° उत्तर ध्रुव. त्यानंतर 0° रेखावृत्त, तर इथं आहे बघा, इथून 66°30' दक्षिण अंटार्क्टिक वृत्त. इथं आहे हे 23°30' दक्षिण मकर वृत्त. तसेच वरती आहे उत्तर कर्कवृत्त आणि इथं येणार हे उत्तर आर्क्टिक वृत्त. तर इथं येणार 180° रेखावृत्त. तर त्यानुसार आपण ही आकृती दाखवली आहे. प्रश्न दुसरा. अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा. तर विद्यार्थ्यांनो, जो पहिला प्रश्न होता त्या प्रश्नाचे उत्तर आणि या प्रश्नाचे उत्तर ही दोन्ही प्रश्न फिरवून वेगवेगळ्या प्रकारे विचारलेले आहेत, पण या दोघांचेही उत्तर सेमच आहे. पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे बघा, पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा परिणाम. आणि या प्रश्नामध्ये विचारलेला आहे अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध. म्हणजे दोन्हीचीही उत्तरं सारखीच आहेत. तर बघूयात पुन्हा आपला पहिला पॉइंट तोच येणार. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्याने किरण पृथ्वी पृष्ठभागावर सर्वत्र लंबरूप पडत नाही. हे किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो. दुसरा मुद्दा, 0° ते 13°30' किंवा आपण 0° ते 13°30' असं म्हणूयात. या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात, म्हणून या पट्ट्यांवर तापमान जास्त असते. प्रखर प्रकाश आणि जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो. त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो. 13°30' ते 66°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाश किरण पडते. ते किरण जास्त जागा व्यापतात.
जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, त्यामुळे या पट्ट्यातील तापमान देखील कमी असते. म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे म्हणतात. आणि चौथा मुद्दा 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात. ते किरण अति जास्त जागा व्यापतात. अति जास्त जागा व्यापल्याने त्या भागात प्रकाशाची प्रखरता, उष्णता अत्यंत कमी असते. त्यामुळे त्या पट्ट्यांना शीतपट्टे म्हणतात. हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तिसरा, समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो, त्यांची कारणे कोणती आहेत? बघूयात याचे उत्तर. समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो. त्यामध्ये पॉइंट पहिला, भूपृष्ठावरून जसजसे वर उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. त्याची कारणे: जंगलतोड, नागरीकरण, औद्योगिकरण या घटकामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.